नमस्कार. चिया सीड्स वजन कमी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व पदार्थांमध्ये चिया सीड्सचं स्थान सर्वात वरचं आहे. वजन कमी करणाऱ्या बिया म्हणूनच या जगभर प्रसिद्ध आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चिया सीड्स म्हणजे काय, चिया सीड्स खाण्याचे कोणकोणते फायदे आहेत, चिया सीड्स खाल्ल्यामुळे काय काय नुकसान होऊ शकतं, चिया सीड्स कोणी खाव्यात कोणी खाऊ नयेत, या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. मित्रांनो, सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे चिया सीड्स आहेत तरी काय. आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटत असेल की चिया सीड्स म्हणजे तुळशीच्या किंवा सब्जाच्या बिया आहेत, तर काही जणांना या बिया म्हणजे चारोळी सुद्धा वाटतात. पण मित्रांनो, चिया सीड्स यापैकी काहीही नसून त्या एका वेगळ्याच वनस्पतीच्या बिया आहेत. ही वनस्पती फक्त अमेरिका आणि मेक्सिको या देशांमध्ये आढळते, त्यामुळे या बियांचे उत्पादन फक्त त्या देशातच होते. भारतामध्ये चिया सीड्सचं उत्पादन होत नसल्यामुळं आपल्याला त्या आयात कराव्या लागतात. ज्या वनस्पतीला या बिया येतात त्या वनस्पतीचं शास्त्रीय नाव साल्विया हिस्पॅनिका असं आहे. ही वनस्पती पुदिना वर्गातील वनस्पतींपैकी एक असून ती शुष्क प्रदेशात आढळते. या वनस्पतीला सामान्य भाषेत चिया असं म्हटलं जातं, त्यामुळे या वनस्पतीला येणाऱ्या बियांना चिया सीड्स असं संबोधलं जातं. या बियांचा आकार सब्जाच्या बियांच्या आकारापेक्षा मोठा असतो आणि याचा रंग काळपट तपकिरी असतो. यावर पांढऱ्या रंगाची एक शेड सुद्धा दिसून येते. फोडल्यानंतर आतमध्ये पांढऱ्या रंगाचा डाळीसारखा कठीण पदार्थ आढळतो. 16व्या शतकापासूनच या बियांचा ऊर्जा आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी उपयोग होत असल्याचे उल्लेख आढळतात. एकेकाळी फक्त अमेरिका आणि मेक्सिको पुरत्या मर्यादित असणाऱ्या या बिया आता संपूर्ण जगभर वापरल्या जातात. आता जाणून घेऊया चिया सीड्स कशा खाल्ल्या जातात. मित्रांनो, चिया सीड्स खाणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच लाभदायक आहे. या बियांना स्वतःची अशी विशेष चव नसते, त्यामुळे कोणत्याही पदार्थाबरोबर त्या खाता येतात. शक्यतो या बिया दही, फळे किंवा ज्यूस बरोबर खाल्ल्या जातात. चिया सीड्स शक्यतो पाण्यात भिजवून खाल्ल्या जातात. या बियांचे चूर्ण करून ते रोजच्या जेवणात वापरले जाते किंवा वेगवेगळ्या पदार्थांवर शिंपडून ते पदार्थ खाल्ले जातात. बियांबरोबरच या वनस्पतीची पाने, फुले, फांद्या आणि मुळे यांमध्ये सुद्धा औषधी गुणधर्म आढळतात. चिया सीड्स रात्री पाण्यात भिजत घालून रोज सकाळी ते पाणी पिणे हृदयाच्या आणि पचन संस्थेच्या आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहे. आता जाणून घेऊया चिया सीड्स मध्ये कोणकोणती पोषण मूल्य आढळतात. मित्रांनो, चिया सीड्स म्हणजे पोषण तत्वांचं एक भंडार आहे. चिया सीड्स हा ओमेगा 3 फॅटी ऍसिड्सचा एक संपन्न स्रोत मानला जातो. या बियांमध्ये फायबरचं प्रमाण सुद्धा खूप जास्त असतं. त्याचबरोबर लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, जस्त फॅट, प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, मिनरल्स, विटॅमिन्स सुद्धा विपुल प्रमाणात आढळतात. शरीराच्या पोषणासाठी लागणारे जवळपास सर्व घटक चिया सीड्स मध्ये आढळून येतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये पोषण मूल्यांचं प्रमाण सर्वात जास्त असून सुद्धा कॅलरीजचं प्रमाण हे अत्यल्प असतं. 2 चमचे चिया सीड्स मध्ये फक्त 137 कॅलरीज असतात. आता जाणून घेऊया प्रत्येक 100 ग्रॅम चिया सीड्स मध्ये किती पोषण मूल्य असतात. त्याचं विवरण स्क्रीनवर देण्यात आलेला आहे. आता जाणून घेऊया चिया सीड्स खाण्याचे कोणकोणते फायदे आहेत. याचा पहिला आणि सर्वात महत्वाचा फायदा आहे वजन कमी करण्यासाठी. मित्रांनो, चिया सीड्स मध्ये आढळणारे फायबर्स हे सोल्युबल म्हणजेच पाण्यात विरघळणारे असतात. अशा फायबर्स मध्ये आपल्या वजनाच्या जवळपास 10% जास्त पाणी शोषून घेण्याची क्षमता असते. त्यामुळे चिया सीड्स खाल्ल्यानंतर लवकर पोट भरल्यासारखे वाटते आणि इतर पदार्थांच्या स्वरूपात शरीरात येणाऱ्या अतिरिक्त कॅलरीजचं प्रमाण सुद्धा कमी होतं. त्यामुळे आपलं वजन सुद्धा झपाट्याने कमी होऊ लागतं. चिया सीड्स मध्ये असणाऱ्या उच्च दर्जाच्या प्रोटीनमुळे आपल्या शरीरातील मांसपेशीचे प्रमाण वाढून चरबीचे प्रमाण कमी होते. त्यामुळे सुद्धा वजन कमी होण्यास हातभार लागतो. चिया सीड्स मधील प्रोटीनमुळे बऱ्याच वेळा
पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे सतत काही ना काही खात राहण्याची सवय कमी होते. आपले पचन जर व्यवस्थित असेल तर आपल्या शरीरात चरबी साठण्याचे प्रमाण सुद्धा कमी होते. चिया सीड्स मधील फायबर्समुळे आपली पचन संस्था निरोगी होऊन आपल्या शरीरातील चरबीचं प्रमाण सुद्धा कमी होतं. चिया सीड्सच्या नियमित सेवनाबरोबरच जर व्यायाम सुद्धा केला तर कमी वेळात खूप चांगले परिणाम दिसून येतात. चिया सीड्सच्या वजन कमी करण्याच्या गुणांमुळेच त्या जगभर खूपच प्रसिद्ध आहेत. चिया सीड्सचा दुसरा उपयोग आहे हाडांच्या बळकटीसाठी. मित्रांनो, आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम हा एक महत्वाचा घटक आहे. जर आपल्या शरीरास कॅल्शियम योग्य प्रमाणात मिळाले नाही तर आपली हाडे आणि दात कमजोर होऊ लागतात. थोड्याशा धक्क्याने सुद्धा हाडे मोडण्याचे प्रमाण वाढते. त्याचप्रमाणे दात किडण्याचे प्रमाण देखील वाढते. चिया सीड्स मध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात आढळते. त्यामुळे या बियांच्या नियमित सेवनाने आपली हाडे आणि दाताचे आरोग्य सुधारते. चिया सीड्स दुधात भिजवून खाल्ल्याने दुधातील आणि चिया सीड्स मधील कॅल्शियमचा फायदा आपल्या शरीरास होतो. चिया सीड्सचा आणखी एक फायदा आहे सुंदर आणि नितळ त्वचेसाठी. मित्रांनो, आपल्या सौंदर्यामध्ये त्वचेचे अनन्य साधारण असं महत्व आहे. जर आपली त्वचा निरोगी असेल तर आपलं सौंदर्य आणखी वाढतं. त्वचेच्या निरोगीपणासाठी आणि त्वचेचं योग्य पोषण होण्यासाठी अँटीऑक्सिडंट हा घटक महत्वपूर्ण असतो. चिया सीड्स मध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. अँटीऑक्सिडंट्समुळे आपल्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढतं. असं ऑक्सिजनयुक्त रक्त प्रत्येक त्वचेच्या पेशीपर्यंत पोहोचविले गेल्याने आपल्या त्वचेचं आरोग्य सुधारतं. त्यामुळे आपली त्वचा सुंदर आणि चमकदार होऊ लागते. चिया सीड्स मध्ये फॅट्स सुद्धा असतात, ज्यामुळे आपल्या कोरड्या त्वचेचं व्यवस्थित पोषण होतं आणि त्वचा चमकदार होऊ लागते. तल्लख बुद्धी आणि स्मरणशक्तीसाठी चिया सीड्स खाण्याचा सल्ला दिला जातो. चिया सीड्स खाल्ल्यामुळे ऑक्सिजनयुक्त रक्त आपल्या मेंदूपर्यंत पोहोचविले जाते, ज्यामुळे मेंदूचं आरोग्य सुधारून आपली बुद्धी तल्लख होते. त्याचबरोबर आपली स्मरणशक्ती सुद्धा वाढते. कमजोर स्मरणशक्ती असणाऱ्या लोकांसाठी आणि शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी चिया सीड्सचं सेवन विशेष फायदेशीर ठरतं. वयाची 60 पार केलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा चिया सीड्सचं नियमित सेवन केलं पाहिजे. केसांच्या आरोग्यासाठी सुद्धा चिया सीड्स खूपच महत्वाच्या मानल्या जातात. चमकदार आणि सुंदर केसांसाठी चिया सीड्स खाल्ल्यानं खूपच फायदा होतो. चिया सीड्स मध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन बी मुळे आपल्या डोक्याच्या त्वचेचं अंतर्गत पोषण होतं. चिया सीड्सच्या नियमित सेवनानं केस गळती कमी होऊन केस अकाली पांढरे होण्याच्या समस्येपासून आपली सुटका होते. हृदयाच्या आरोग्यासाठी चिया सीड्स खूपच महत्वाच्या आहेत. चिया सीड्स मध्ये असणारा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे ओमेगा 3 फॅटी ऍसिड. आपल्या शरीरातील अवयवांच्या सर्वांगीण पोषणासाठी ओमेगा 3 फॅटी ऍसिड महत्वाची भूमिका बजावतं. याच्या नित्य सेवनामुळे आपल्या हृदयाचं आरोग्य सुधारतं. तसेच रक्तातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण सुद्धा कमी होतं. चिया सीड्स मध्ये आढळणारा मॅग्नेशियम हा घटक उच्च रक्तदाब नियंत्रित करण्याचं काम करतो. त्यामुळे आपल्या हृदयावर अतिरिक्त ताण येत नाही. परिणामी आपले हृदय निरोगी आणि कार्यक्षम होऊ लागतं. हृदय जर निरोगी असेल तर आपल्या शरीरात ऊर्जेचा संचार होतो आणि आपल्याला प्रसन्न वाटू लागतं. चिया सीड्स मध्ये असणाऱ्या फायबर्समुळे अन्नातील फॅट्स शरीरात शोषले जाण्याची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे आपलं वजन नियंत्रणात राहून आपलं शरीर निरोगी होतं. चिया सीड्सच्या नियमित सेवनानं आपल्या छातीतील जळजळ सुद्धा कमी होते. उच्च रक्तदाबासाठी चिया सीड्सचा वापर विशेष लाभदायक आहे. उच्च रक्तदाबावर जर वेळीच उपचार केले नाहीत तर तो बऱ्याच आजारांसाठी निमंत्रण ठरू शकतो. उच्च रक्तदाबामुळे आपले हृदय, मेंदू, डोळे आणि किडनी इत्यादी अवयवांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. कधी कधी हे अवयव निकामी होऊन जीवावर सुद्धा बेतू शकतं. त्यामुळे उच्च रक्तदाबाचा वेळीच इलाज करणं गरजेचं आहे. डॉक्टरांच्या औषधांबरोबरच चिया सीड्सचं सेवन करणं उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी लाभदायक ठरतं. चिया सीड्स मध्ये असणाऱ्या मॅग्नेशियम या घटकामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते. त्यामुळे आपले हृदय आणि बाकीच्या अवयवांचं आयुर्मान वाढतं. आपल्याला जर मधुमेह हा आजार असेल तर आपल्याला चिया सीड्स वापरण्याचा सल्ला दिला जातो. टाईप 2 या प्रकार
प्रकारचा डायबिटीस असणाऱ्या रुग्णांसाठी चिया सीड्सचं सेवन खूपच लाभदायक आहे. चिया सीड्स मध्ये असणाऱ्या घटकांमुळे आपल्या रक्तातील साखर कमी होण्यास मदत होते. चिया सीड्स मध्ये कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण खूपच कमी असतं, त्यामुळे आपल्या रक्तातील साखर नियंत्रणात राहते. चिया सीड्समुळे इन्सुलिन निर्मितीच्या प्रक्रियेला चालना मिळते, त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी चिया सीड्सचं आवर्जून सेवन केलं पाहिजे. मित्रांनो, आपल्या शरीरातील ऊर्जेचं प्रमाण कमी झाल्यास आपल्याला थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. चिया सीड्स मध्ये आढळणाऱ्या घटक तत्वांमुळे आपल्या शरीराला ऊर्जेचा पुरवठा केला जातो, त्यामुळे आपला अशक्तपणा नाहीसा होऊन आपल्याला ताजतवानं वाटू लागतं. नेहमी अशक्तपणा जाणविणाऱ्या व्यक्तींसाठी किंवा आजारी व्यक्तींसाठी नियमित चिया सीड्सचं सेवन फायदेशीर ठरतं. चिया सीड्स रात्री पाण्यात भिजत घालून रोज सकाळी उपाशी पोटी ते पाणी पिल्यानं आपल्या शरीरातील ऊर्जा वाढते आणि पचन संस्थेच्या बऱ्याचशा तक्रारी दूर होतात. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी चिया सीड्स खाण्याचा सल्ला दिला जातो. आपली रोगप्रतिकार शक्ती कमी असेल तर आपण बऱ्याच आजारांचे आणि इन्फेक्शनचे शिकार होऊ शकता. नियमित चिया सीड्सचं सेवन केल्यानं आपली रोगप्रतिकार क्षमता वाढते, त्यामुळे बऱ्याच प्रकारच्या आजारांपासून आपलं संरक्षण होतं. त्वचेवर होणाऱ्या इन्फेक्शन पासून बचाव करण्यासाठी चिया सीड्स खाणं फायदेशीर ठरतं. कॅन्सरच्या रुग्णांनी चिया सीड्सचं आवर्जून सेवन केलं पाहिजे. कॅन्सरच्या रुग्णांसाठी चिया सीड्सचं सेवन विशेष लाभदायक ठरतं. चिया सीड्स मध्ये असणाऱ्या तेलामुळे कॅन्सरच्या पेशींची वाढ रोखण्यास मदत होते. त्याचबरोबर कॅन्सरच्या औषधांमुळे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांसाठी सुद्धा चिया सीड्सचं सेवन फायदेशीर आहे. कॅन्सरच्या रुग्णांनी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चिया सीड्सचं सेवन करावं. मित्रांनो, बऱ्याच जणांना रात्री झोप न येण्याची समस्या असते. काही जणांना तर झोप येण्यासाठी झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात. या गोळ्यांचे कालांतराने शरीरावर वाईट परिणाम होतात. अशा गोळ्यांचं सेवन आपल्या किडनीसाठी सुद्धा धोकादायक ठरू शकतं. झोप न येण्यामागं बरीच कारणं असली तरी सर्वात महत्वाचं कारण म्हणजे ताणतणाव. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये जवळपास प्रत्येक जण हा कोणत्या ना कोणत्या तणावाखाली वावरत असतो. जास्त ताणतणावामुळे आपल्या शरीरातील हार्मोन्सचं संतुलन बिघडतं, त्यामुळे आपल्याला निद्रानाशासारखा आजार होऊ शकतो. चिया सीड्सचं नियमित सेवन केल्यानं शरीरातील बिघडलेलं हार्मोन्सचं संतुलन पूर्ववत होण्यास मदत होते, त्यामुळे आपल्या मनातील ताणतणाव कमी होऊन आपल्याला शांत झोप लागते. मित्रांनो, चिया सीड्स मध्ये फायबर्स विपुल प्रमाणात असतात. हे फायबर्स पाण्यात विरघळणारे असल्यामुळे आपल्या पचन संस्थेला त्याचा खूप फायदा होतो. नियमित चिया सीड्स खाल्ल्यामुळे आपल्या पचन संस्थेचं आरोग्य सुधारतं. चिया सीड्समुळे मलनिसारण व्यवस्थित होऊन बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आपली सुटका होते. आपल्याला जर पचनाचे इतर विकार असतील तर चिया सीड्स भिजत घातलेले पाणी आपण नियमितपणे पिले पाहिजे. त्यामुळे आपल्या पचन संस्थेचे आरोग्य सुधारून आपली रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते. मित्रांनो, चिया सीड्स खाण्याचे जसे फायदे आहेत तसेच प्रमाणापेक्षा जास्त चिया सीड्स खाल्ल्यामुळे आपल्याला काही नुकसान सुद्धा होऊ शकते. यातील पहिलं नुकसान म्हणजे बद्धकोष्ठता. मित्रांनो, चिया सीड्स पचवण्यासाठी बऱ्याच पाण्याची आवश्यकता असते. चिया सीड्स खाल्ल्यानंतर आपण जर कमी पाणी पित असाल तर आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे जर आपण चिया सीड्स खात असाल तर पाणी पिण्याचं प्रमाण सुद्धा वाढवलं पाहिजे. दुसरी समस्या आहे ऍसिडिटी आणि गॅस. अति प्रमाणात चिया सीड्स खाल्ल्यामुळे आपल्या जठरातील हायड्रोक्लोरिक ऍसिडचं प्रमाण वाढतं, त्यामुळे आपल्याला ऍसिडिटीची समस्या उद्भवू शकते. प्रमाणापेक्षा जास्त ऍसिडिटी वाढल्यास उलटी सुद्धा होऊ शकते. अति प्रमाणात चिया सीड्सचं सेवन केल्यानं त्या व्यवस्थित पचत नाहीत, त्यामुळे गॅसची समस्या देखील उद्भवते. तिसरी समस्या आहे कमी रक्तदाब. मित्रांनो, चिया सीड्स मध्ये असणाऱ्या मॅग्नेशियम या घटकामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते, पण चिया सीड्स अतिसेवनाने शरीरातील मॅग्नेशियमचे प्रमाण वाढून रक्तदाब विशिष्ट मर्यादेपेक्षा कमी होऊ शकतो. आधीच कमी रक्तदाबाची समस्या असणाऱ्या रुग्णांसाठी किंवा हायपोथायरॉइड असणाऱ्या रुग्णांसाठी चिया सीड्स प्रमाणातच खाण्याचा सल्ला देण्यात येतो. मित्रांनो, गरोदर महिलांनी चिया सीड्सचं सेवन करावं किंवा नाही याबद्दल दुमत आहे. काही तज्ञांच्या मते गरोदर स्त्रिया चिया सीड्सचं सेवन करू शकतात, तर काही तज्ञांच्या मते गरोदर स्त्रियांनी चिया सीड्सचं सेवन करू नये, कारण त्यामुळे शरीरातील
उष्णता वाढू शकते. मित्रांनो, जर आपल्याला काही विशिष्ट प्रकारची औषधे रोज चालू असतील तर चिया सीड्सचं सेवन करण्याआधी आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. आता जाणून घेऊया चिया सीड्स बद्दल नेहमी विचारले जाणारे काही प्रश्न. पहिला प्रश्न आहे, चिया सीड्सला मराठीत काय म्हणतात? मित्रांनो, चिया सीड्स ही एक अमेरिकन वनस्पती आहे. त्याचं उत्पादन भारतात होत नाही. त्यामुळे मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये यासाठी कोणताही विशेष शब्द नाही. ज्या नावाने या बिया अमेरिकेमध्ये ओळखल्या जातात त्याच नावाने त्या संपूर्ण जगभर ओळखल्या जातात. त्यामुळे मराठीमध्ये सुद्धा त्यांना चिया सीड्स असंच म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे, चिया सीड्स आणि सब्जामध्ये काय फरक आहे? चिया सीड्स आणि सब्जामध्ये बराच फरक आहे. चिया सीड्स या आकाराने सब्जापेक्षा मोठ्या असतात. पाण्यात भिजवल्यानंतर त्या सब्जासारख्या बुळबुळीत होत नाहीत. सब्जाच्या तुलनेत कितीतरी पटींनी जास्त पोषण मूल्य चिया सीड्स मध्ये असते. सब्जाचा रंग हा काळपट असतो तर चिया सीड्सचा रंग काळपट तपकिरी आणि पांढरट असतो. पुढचा प्रश्न आहे, चिया सीड्सचं किती प्रमाणात आणि कसं सेवन करावं? मित्रांनो, रोज सरासरी 2 चमचे चिया सीड्सचं सेवन आपण करू शकता. चिया सीड्सचं सेवन वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं. या बिया रात्री भिजवून आपण त्या सकाळी खाऊ शकता. या बिया भिजवण्यासाठी पाण्याचा किंवा दुधाचा वापर केला जाऊ शकतो. या बियांचे चूर्ण करून ते रोजच्या आहारात वापरल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये मिक्स करून सुद्धा खाल्ले जाते. पुढचा प्रश्न आहे, वजन कमी करण्यासाठी चिया सीड्सचा कसा वापर करावा? मित्रांनो, वजन कमी करण्यासाठी सकाळी 2 चमचे आणि संध्याकाळी 2 चमचे चिया सीड्सचं सेवन फायदेशीर ठरतं. सकाळच्या आणि संध्याकाळच्या जेवणाआधी कमीत कमी अर्धा तास 2 चमचे पाण्यात भिजवलेल्या चिया सीड्सचं सेवन करावं. त्यामुळे आपल्याला भूक कमी लागून आपले वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. पुढचा प्रश्न आहे, चिया सीड्स कोणी खाऊ नयेत? मित्रांनो, कमी रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी चिया सीड्स प्रमाणातच खाव्यात. त्याचप्रमाणे हायपोथायरॉइड असणाऱ्या रुग्णांनी सुद्धा चिया सीड्सचं कमी प्रमाणात सेवन करावं, कारण त्यामुळे आपला रक्तदाब आणखी कमी होऊ शकतो. चिया सीड्सची किंवा त्यातील एखाद्या घटकाची ॲलर्जी असल्यास चिया सीड्स न खाण्याचा सल्ला दिला जातो. चिया सीड्स खाल्ल्यानंतर जर त्वचेवर लाल डाग येत असतील किंवा त्वचेला खाज सुटत असेल तर चिया सीड्स अजिबात न खाणे केव्हाही चांगले. पुढचा प्रश्न आहे, लहान मुलांसाठी चिया सीड्स चालतात का? मित्रांनो, लहान मुलांसाठी चिया सीड्सचं सेवन खूपच फायदेशीर ठरतं, कारण यामध्ये पोषण मूल्यांचं प्रमाण भरपूर असतं. 5 वर्षांच्या वरील मुलांना 1 ते 2 चमचे चिया सीड्स देणं खूपच फायद्याचं ठरतं. त्यामुळे मुलांचा शारीरिक आणि बौद्धिक विकास होण्यास मदत होते. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. या व्हिडिओतील कोणताही उपाय करण्याआधी आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा द्या. धन्यवाद.